असं रोज मॉर्निंगचं रुटीन आहे आमचं, त्याच्यामुळे डेली व्लॉगिंग मला शक्य होत नाही. बाय द वे, हॅलो एव्हरीवन, दिस इज सुयश यशवंत देवरी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गंमत अशी आहे की डेली व्लॉगिंग मी करण्याचा प्रयत्न करतोय, विचार करतोय, परंतु डेली व्लॉगिंग मला ह्या पोरामुळे पॉसिबल होत नाही. हा पोरगा अवघड आहे, जरा अवघड म्हणजे जरा जास्तच अवघड आहे. बघा, बघितलं, असं काही ना काही चालू असतं. त्याच्या करमणुकीसाठी मला इकडे तिकडे भटकावंच लागतं आणि तो व्हिडिओ बनवू देत नाही. व्हिडिओ बनवताना तो मध्ये मध्ये काही ना काही गोंधळ घालत असतो, त्याच्यामुळे डेली व्लॉगिंग आपण करत नाही. पण ठीक आहे, हरकत नाही, बघू, प्रयत्न करू 100%. डेली व्लॉगिंग करण्याचा पण आपण प्रयत्न करू. नको उतरू नको खाली, मी चाललो. हे असं सिस्टम आहे आणि हे रोजचं सिस्टम आहे. आता युवन शेठ चालले गावाला, त्याचे लाईट वाले त्याचे फेवरेट बुटं घालून चाललाय. युबी कुठे चाललाय भाऊ? फेवरेट शूज. चला, हो कळलं. चला, आता आपली आंघोळ वगैरे झाली आणि आपण राहुलच्या दुकानात आलो. राहुलचं दुकान तुम्ही आपल्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे आणि त्यावेळेला ते रिनोव्हेशनचं काम चाललं होतं आणि रिनोव्हेशनचं काम फायनली कम्प्लीट झालंय. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हे 2 गाळे त्याने एकत्र केले आणि 2 गाळे एकत्र करून जॉईन करून घेतलं. एकत्र करून जॉईन, वा, 2 गाळे त्याने जॉईन केलेत, एकत्र केलेत आणि ही असं काही आता रिनोव्हेशन नंतर आहे. इथे त्याने मस्त टफन ग्लास लावलेत, इकडे पण लावलेत, इकडे फूड ॲक्सेसरीज वगैरे आहेत आणि इथे छोटंसं क्लिनिक आहे. क्लिनिकला डॉक्टर असतात, ते डॉक्टर बसतात आणि इथे तुम्ही बाकी शॅम्पू वगैरे जे काही आहे ते इथे तुम्ही बघू शकता. तर असं काही आहे आणि नेहमी राहुलच्या दुकानात तुम्हाला मोस्टली मी व्हिडिओमध्ये दिसत असेल. तर त्याचं कारण असं आहे, कारण आम्ही सगळे मित्र राहुलच्या दुकानात येऊन जमतो, इथे गप्पा गोष्टी चालतात, इथेच आमचे सगळे सूत्र हलतात, इथूनच असं सगळं सिस्टीम आहे. त्यामुळे आम्ही दुकानात येऊन बसत असतो. आता बघू, इथे बसलोय, चर्चेतून काहीतरी निष्कर्ष निघेल आणि मग पुढे कदाचित कुठेतरी जाऊ शकतो आम्ही. तर बघत राहा आणि कमेंट करत राहा. आत्ता मी घरी आलोय आणि घरी आता आपण खाणार आहोत भेळ, मटकी भेळ. तुम्ही आपलं मगाचा व्हिडिओ म्हणजे चॅनलवर एक पूर्वीचा व्हिडिओ बघितला असेल यूट्यूबच्या. मटकी भेळची रेसिपी आपण त्यात दाखवली होती. सो आज आपण लंचला मटकी भेळच खाणार आहे. मम्मी आणि वहिनी गेले धुळ्याला आणि मम्मी मटकी भेळ बनवून गेलेली आहे. सो आपण आता मटकी भेळ खाऊ आणि मग परत राहुलच्या दुकानात जाऊ. आणि जसं तुम्ही बघताय पाठीमागे पसारा, हा सगळा पसारा आपणच केलेला आहे, त्याच्यामुळे लाजायचं नाही. आणि आज मटकी भेळ सोबत आपण पाव पण आणलेले आहेत. सुंदर, अप्रतिम, अतिशय स्वादिष्ट अशी ही मटकी भेळ असते. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर आपल्या यूट्यूबच्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ पडला आहे, तो बघा. मी आता ही मटकी भेळ संपवतो आणि मग तुमच्याशी पुढे संवाद साधतो. विचार करून प्लॅन करून शेवटी काहीच नाही झालं, कुठेच नाही गेलो, दुकानातच टाइमपास केला आणि आता फायनली कटिंगला चाललोय आम्ही. चला चला राकेश भाऊ आणि मी कटिंगला चाललोय. राकेश भाऊ, दुसरे राकेश भाऊ काहीतरी बोलताय तिकडून. राकेश भाऊ पापडी खाता असं राकेश भाऊंचं म्हणणं आहे. राकेश भाऊ आहे आमचे पाणीपुरी वाले. आमचे राकेश भाऊ ठीक आहे, ते पाणीपुरी खात नाही आमचे राकेश भाऊ. हे पण राकेश भाऊचे, पण हे त्या राकेश भाऊंची गोष्ट करताय. आणि राकेश भाऊंची पाणीपुरीची गाडी
कॉलेज स्टॉपवर. तुम्ही येणार तर तुम्हाला दिसून जाईल. इथे कायम कंटिन्यू गर्दी असते. आपण राकेश भाऊंच्या पाणीपुरीच्या गाडीवर आपण स्पेशल व्हिडिओ बनवू. आता सध्या आपण जास्त काही बोलत नाही. मी तुम्हाला स्पेशल त्याच्याकडचं सगळं रबडी वगैरे रगडा पाणीपुरी वगैरे सगळी रेसिपी तुम्हाला दाखवेल मी एक दिवशी. पूर्ण त्याचा स्पेशल ब्लॉग बनवू. आता सध्या आपण आजच्या ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवत नाही. मी तुम्हाला फक्त गाडी दाखवतो आणि कॉलेज रोडला ही गाडी आहे. कॉलेज रोडला तुम्हाला भेटून जाईल. बाकी आता कटिंगच्या दुकानात जाऊन चर्चा करतो मी तुमच्यासोबत. आता आपण पियुषच्या दुकानात आलो आहे मित्रांनो कटिंगला. पियुषने छान दुकान नवीन रिनोव्हेट केलं आहे आणि आपण त्याच्या दुकानात आलो आहे. बऱ्याच दिवसांपासून आपण येत नव्हतो, कुठं जात नव्हतो. कारण पियुष दादांचं रिनोव्हेशन चालू होतं दुकानाचं. फायनली रिनोव्हेशन कम्प्लीट झालंय, ओपनिंग झालंय दुकानाचं. तर आज आपण आता जरा थोडं कटलाईन वगैरे मारून घेऊ पियुषकडून. राकेश बसलाय, पहिले राकेशने नंबर लावलाय. हे आमचे पियुष दादा आहेत. पियुष दादा मास्क काढा, लोकांना पर्सनॅलिटी दाखवा, फेस दाखवा तुमचा. एवढा डिमांडिंग फेस आहे आमचे पियुष दादा. हा व्हिडिओ बघून 100% काही लोक जळणार आहेत. काही लोक पुण्यावरून सुद्धा कमेंट करणार आहेत, फोन करणार आहेत. कारण पियुष दादांची डिमांड एवढी. आनंदकडे गेलो तर म्हणणं आहे तुझं चांगली कटिंग करतो. आलम का आलम? आनंद 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 खान. आनंद खान. आनंद कोण काय रे? आलम काय कोण गोली वड्याच्या तिथं नाही काढतो. आलं. हा. आमची इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. कटिंग कोणाकडे करायची. मी बी शांत काय माहिती कोणाकडे गेला. इथं बाहेर पडा. तो आले आता मार्केटमध्ये दंदन करायला, दंदन खनखन करायला. निशांत भाऊ आले काहीतरी रिकामी बडबड करायला. निशांत भाऊ आले. निशांत भाऊंना काम काही नाही इथं. निशांत भाऊ म्हणजे आमचे डेंजर व्यक्ती म्हणजे. नाही रे, अरे तो यांची चर्चा विचित्र होतो. रिकामी चर्चा चालली आहे. आपण नंतर चर्चा करू. आता नंबर लागलाय माझा. मी बसतोय आता कटिंगला. कटिंग आपल्याला काही करायची नाही, फक्त साईड लाईन थोडीशी मारून घेऊ आपण. आणि एकदम अर्धा इंचीपेक्षा कमी आपण केस करणार आहेत. तर लुक ट्रान्सफॉर्मेशन बघायचं आहे का तुम्हाला? बघा. तर कसं वाटलं मित्रांनो ट्रान्झिशन ट्रान्सफॉर्मेशन सॉरी मित्रांनो. माहिती आहे चेंज काही खूप जास्त झालेला नाही आहे. ॲक्च्युली फक्त आपण हे साईडलाईन वगैरे क्लिअर केलेले आहेत आणि थोडंसं अर्धा इंची आपण केस कापलेले आहेत. त्याच्यामुळे खूप तुम्हाला फरक जाणवत नसेल. आणि हे आता मी जरा वॉश केले त्याच्यामुळे ते जरा जास्तच बिघडले. बाय द वे त्याने छान सेट करून दिले होते, पण ते आता वॉश केल्यामुळे बिघडले. हरकत नाही. तर असं काही होतं आमचं आजचं ट्रान्सफॉर्मेशन नव्हतं. ते फक्त आणि फक्त टाईमपास म्हणून कटिंगला गेलो असं कुठेतरी वाटतंय. बाय द वे त्याने कटिंग चांगली केली आहे, त्याला काही दोष नाही देऊ शकत. आपणच त्याला कमी कापायला लावले होते केस. आणि मी आता बघू काहीतरी एक स्टाईल बघतो आणि त्यानुसार आपण ते सेट करू. त्याने जसे सेट केले होते ते आता खराब झाले. ठीक आहे, हरकत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काय बघायला भेटलं आहे ते सगळं एवढंच होतं, असंच होतं. आणि आतापासून आपण ब्लॉगिंग ही कंटिन्यू करणार आहोत. डेली ब्लॉगिंग करणार आहोत. रोज 11:59 आपला व्हिडिओ सकाळी पडणार आहे. 11:59 सकाळी रोज व्हिडिओ पडणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. बाय बाय. काळजी घ्या.